नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 20 जुलै 2026। मित्रांनो, काल राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला। आज देखील राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या गावांमध्ये तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे, त्याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्हाला काही शंका असतील ते देखील आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 20 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो विदर्भामध्ये व मराठवाड्यामध्ये खास करून पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतो। या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। या ठिकाणी आणि बीडमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस पाहायला मिळतो। तसेच धाराशिव मध्ये देखील आपल्या संपूर्ण तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। हिंगोली, नांदेड या ठिकाणी, जालना जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच वर्धा, अमरावती या ठिकाणी, आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये, यवतमाळ, वाशिम या संपूर्ण विदर्भाच्या 11ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे मित्रांनो। जळगाव आसपासच्या परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच नंदुरबार या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। नाशिक, मालेगाव या ठिकाणी, मनमाड या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये, या ठिकाणी समुद्र किनारपट्टीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिवसभर पाहायला मिळत आहे। आज जर मित्रांनो 20 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर या ठिकाणी मराठवाडा व विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। ते मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।